नमस्कार, आप देख रहे हैं चाणक्य न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आज की कुछ खास खबरें। HLL लॅब सेवा बंद झाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। बीड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये HLL संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या लॅब तंत्रज्ञ आणि फ्लेबोटोमिस्ट कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीचे संकट कोसळले आहे। शासन निर्णयानुसार ही सेवा बंद करण्यात आल्याने शेकडो कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला असून या प्रकरणी परळी येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात येते आहे। नितीन ठाकरे, बीड, महाराष्ट्र। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जे HLL कंपनीमध्ये जे काम करणारे जे आमचे युवक बांधव आहेत यांच्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि सन्माननीय आरोग्यमंत्र्यांना याचा साकल्यांना विचार करावा की हे जे मुलं आहेत गेल्या 2017 पासून आपल्या सेवेमध्ये आहेत, शासनाच्या सेवेत आहेत, परंतु यांनाही कुठलेही मानधन मोठ्या प्रमाणात मानधन नसताना आत्तापर्यंत त्यांनी आपल्या जनतेची आणि शासनाची सेवा केलेली आहे। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला मोठमोठाले रोजगाराचे आश्वासन देतात, परंतु आजच तुम्ही 6000 बेरोजगार या महाराष्ट्रामध्ये तयार करत आहात। हे बेरोजगार कुठे जाणार पुन्हा? म्हणून याचा तुम्ही विचार करावा। HLL कंपनीला पुन्हा अजून सेवेमध्ये शासनाच्या सेवेमध्ये देऊन या मुलांना पण शासकीय या योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे। 2017 पासून जे HLL कंपनी चालू केलेले आहे महाराष्ट्रामध्ये शासनाने, हे प्रोजेक्ट आता सध्या गव्हर्नमेंट बंद करण्याच्या मार्गावर असल्यामुळं बरेच 6,000 ते 6,500 युवक महाराष्ट्रामध्ये बेरोजगार होत आहेत।